मरोचा सामना दोन्ही टीम दरम्यान आपण पाहिले तर इथे मैदान ते सुरू होते। जो संघ विजेता होईल त्या संघाला एक संधी निर्माण होईल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला मात्र या स्पर्धेचा निरोप मात्र घ्यावा लागेल। महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहिलं तर सुरू होते श्रीतेज स्पोर्ट्स क्लब चरोली पुणे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय RCC नाशिक। या दोन संघात आपण पाहिलं तर हा सामना होते मैदान ते सुरू। महत्त्वाची मॅच आहे, कोणता संघ विजेता होते, कोणती टीम आपण पाहिलं तर इथे बाजी मारते आणि कोणता संघ इथे आपण पाहिलं तर यानंतरची मॅच लगेच खेळेल ते देखील आपण इथे पाहणार आहोत। मागील मॅचचा पराभूत संघ आणि त्यांच्या विरोधात या मॅचचा विजेता संघ या दोन टीम दरम्यान यानंतर असेल पुढील मॅच। सलामीची आणि आघाडीची जोडी देखील आपण पाहिले तर बॅटिंगसाठी ते पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहिले तर सज्ज होत आहेत। 5 षटकांचा 5 ओव्हरचा सामना क्रिकला स्पोर्ट्स प्रेझेंट आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये। स्वर्गीय कैलासवासी गुलाबराव पर्वतराव वाबळे यांच्या स्मरणार्थ संदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग 2025 सामना क्रमांक 3ऱ्या दिवसातील होते सुरू। चौथा आणि चौथ्या मॅचला होते सुरुवात। पंच कळवत आहेत लेट्स प्ले डावाला सुरुवात। पहिला चेंडू होता एक्स्ट्रा बाउन्स, उसळणारा चेंडू आणि पाठीमागे होते चुकी, चुकीला माफी नाही, चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार। धावा मिळत आहेत 4। टेक्नॉलॉजीचा वापर केला ते तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते तर अंपायर चेक करतायत। टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचांचे निर्णय होते इट्स अ फेअर डिलिव्हरी। चौकार येतोय 4 धावांच्या मदतीने संघाचं खातं मैदान उघडलं जाते। टीमचं अकाउंट आपण पाहिलं तर ओपन होतं आणि धावपल कोती संघाच्या धावपल कोती धावेच्या श्री गणेश होतोय बिनबाद 4 धावा। सुरुवात आपण पाहिलं तर होते प्रदीप गोलंदाजच्या मार्क होत आहेत, पहिले षटक करतायत। या वेळचा चेंडूता उसळणारा विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहिलं तर येतोय एक डॉट बॉल मैदान ते टाकला होते। एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं ते टाकला होते, कमबॅक केला ते पुनरागमन वापसी देखील आपण पाहिलं तर होती। महत्त्वपूर्ण षटक आपण पाहिलं तर सुरू आहे। धावसंख्या देखील आपण पाहिलं तर इथे मैदान होती स्थिर आहे। 4 धावा धावपल कोत आहेत। पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय आणि त्यानंतर पुढील डॉट बॉल मैदान ते टाकला होतोय। या वेळचा चेंडूता पॉइंटला खेळलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने डीपमध्ये आहेत, अडवतायत चेंडू फेकी करतायत तोपर्यंत एक सिंगल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोती बनवलं जात आहेत। 3 चेंडू 5 धावा। प्रदीप गोलंदाजच्या मार्क होत आहेत, 3 चेंडू टाकलेत। करण रणरेड आपण पाहतोय 10.00। रोहित करात बॅटिंग करतात 3 चेंडू 1। अनुराग मोहिते सलामीला आणि आघाडीला बॅटिंगसाठी मैदानात उतरलेत श्रीतेज स्पोर्ट्स क्लब चरोली पुणे टीमकडनं। 5 षटकांचा आणि 5 ओव्हरचा सामना आपण पाहतोय। महत्त्वपूर्ण मॅच आहे, एक रोमहर्षक रंगतदार सामना आपण पाहतोय। कोणता संघ विजय होईल, कोणती टीम मात्र बाजी मारेल, विजेत्या संघाला एक संधी निर्माण होईल परंतु पराभूत संघाला या स्पर्धेतून एक्झिट घ्यावे लागेल, या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागेल। यावेळचा चेंडूता समोर खेळलाय मैदानमधून डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात, प्रोटेक्शन ठेवलेलं आहे। वाडिश लॉंगॉन आपण पाहतोय, डीप लॉंगॉप आपण पाहतोय, चांगले क्षेत्ररक्षणे सजवले जात आहेत। अनुराग मोहिते रोहित खरात या जोडीसाठी आपण पाहतोय एक सिंगल येते, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोती बनवल्या जात आहेत। 6 धावा त्या मात्र धावपल कोत्या आहेत। प्रथम क्रमांकाला 2 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाला 1 लाख रुपये। या स्पर्धेत 2 संघ लखपती बनणार आहे। विजेता संघ 2 लाख रुपयांचा मानकरी बनेल आणि उपविजेता संघ तो देखील 1 लाख रुपयांचा मानकरी बनेल। यावेळचा फुल टॉस चेंडू होता, त्याला दिशा दिली आणि क्षेत्ररक्षक तैनात, टिपला जाईल। टेकन व्हेरी गुड कॅच, कार्बन कमाल कॅच, नाइस कॉट,
कॅच ऑफ द मॅच रोहित खरातला परतावा लागेल. ऐकून होते बात बिग विकेट गॉन मोठा मासा गाला बडी मछली चाल में रोहित खरात बात. Exclusive. YM. Hey, गोली मार भेजे में ये भेजा शोर करता है. मुंबई का किंग कौन? बिल्कुल मात्र. गोली मार भेजे में भेजा शोर करता है. भेज किसने का करेगा चलो अरे तू करेगा दूसरा करेगा चलो ना चलो बाबा. न्यू बॅटर येतात बॅटिंगसाठी. आपण पाहिले तर नवीन फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. एक विकेट आपण पाहिले तर इथे पहिला बॅटर आपण पाहिले तर बाद होतोय. रोहित खरातच्या रूपाने एक मोठा धक्का श्रीतेज स्पोर्ट्स क्लब चरोली पुणे संघाला. आयकॉन बाद होतोय. ऑल इंडिया ओपन आयकॉन इथे आपण पाहिले तर बाद होतोय. पहिला बॅटर बाद होतो आणि ऑन डाऊनला बॅटिंगसाठी मैदान ते उतरत आहेत. श्रीतेज 11 पुणे या टीमकडनं मैदान ते फलंदाज. ऑन डाऊनला बॅटिंगसाठी आपण पाहतो विशाल सरकार. मागील मॅचमध्ये इम्प्रेस केलं होतं 2 षटकारानं. पहिला चेंडू होता आखूट टप्प्याचा अपटबार विकेट किपरच्या हातामध्ये. नरेंद्र चेंडूला फील्ड करतायत तोपर्यंत एक डॉट बॉल एक निर्धाव चेंडू मैदान ती टाकला जातोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 6 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक संपेल. ॲक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीनवरती आपण पाहतोय. सिमेंटच्या खेळपट्टीवरती पाण्यावरती चेंडू स्कीट होतोय. टप्पा पडतोय आणि वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये एक डॉट बॉल मैदान ते येतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1 गडी बाद 6 धावा. श्रीतेज 11 चरोली पुणेचा संघ आपण पाहतोय. सचिन शेठ लालदास तापकीर यांच्या मालकीची टीम आहे. प्रतिस्पर्धी RCC नाशिक हाही संघ आपण पाहतोय. एक तगडा ताकदवान संघ तोही मैदानावरती उतरलाय. इन ॲक्शन दोनही संघात टेनिस बॉल क्रिकेटचे आणि रबर बॉल क्रिकेटचे नामवंत गुणवंत कीर्तिवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक संपेल आणि दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजीच्या मार्गावरती होते छोटासा चेंजेस छोटासा बदल आणि दुसरं षटक करण्यासाठी गोलंदाज येत आहेत मैदानावरती. पहिला चेंडू आपण पाहिले तर टाकला होता विकेट किपरच्या हातामध्ये. एक डॉट बॉल येतो. एक निर्धाव चेंडू इथे आपण पाहिले तर टाकला होतोय. कमबॅक आपण पाहिले तर केला होते. पुनरागमन वापसी देखील आपण पाहतोय. पहिले षटक संपले दुसऱ्या षटकाला होती सुरुवात आणि डॉट बॉलनं इथे आपण पाहिले तर सुरुवात होती. विशाल कनोजिया गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 करतोय विशाल. यावेळीचा चेंडू होता पाठीमागे अडवण्याचा प्रयत्न करतात नरेंद्र आणि तोपर्यंत पंच कळतात. व्हाईट बॉल एक खराब चेंडू होते. एक अतिरिक्त अवांतर धाव खर्च करतोय विशाल कनोजिया. पहिला डॉट बॉल त्यानंतर व्हाईट बॉल. उसळणारा चेंडू होता. एक्स्ट्रा बाउन्स आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू आपण पाहिला. ॲक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहिला. क्रिकला स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक खराब चेंडू होतो आणि धावफलक होती. आकडे बदलत आहेत. 1 गडी बाद 7. इथे चेंडू आपण पाहिले तर खेळला. बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे येतोय. डीप थर्डमॅनला चेंडूला अडवतायत रोहित ननवरे आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत. स्कोर कार्ड होते आकडे बदलत आहेत. 1-1 धाव 1-1 चेंडू आपण पाहिले तर फार महत्त्वाचं आहे. दुसरं षटक मैदान ते सुरू आहे. धावसंख्या 1 गडी बाद 8. 5 षटकांचा सामना. श्रीतेज 11 चरोली पुणे विरुद्ध RCC नाशिक या 2 संघात रंगलाय सामना. आणि इथे आपण पाहिलं तर उसळणारा चेंडू डीप थर्डमॅनला पाठवलाय तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 3 चेंडू झाले. 3 चेंडू बाकी आहेत. 1 गडी बाद 9 धावा. उसळणारा चेंडू होता. एक्स्ट्रा बाउन्स मैदान होती. वेगाने टाकलेला चेंडू होता. गतीचा वापर केलाय आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू मात्र येतोय. डॉट बॉल रिव्ह्यू घेतलाय. DRAचा वापर केला. ते तिसऱ्या पंचांक निर्णय पाठवलाय.
टेक्नॉलॉजीचा वापर करतायत तर अंपायर चेक करतायत अमर साठे सर. व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. खराब चेंडू व्हाईट बॉल. वन बाउंडची घोषणा देखील आपण पाहिलं तर तिथे करतायत मुख्य पंच आपण पाहतोय. एक गडी बाद 10 धावा धावपल होत आहे. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. 5-5 ओव्हरच्या मॅच इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. उसळणारा चेंडू होता. विकेट किपरच्या हातामध्ये ते नरेंद्र चेंडूला अडवतायत. पाठीमागे फील्ड करतायत. पंचक होतायत. व्हाईट बॉल. धावा देखील आपण पाहिले तर इथे स्कोर कार्ड होते. आपण पाहिलं तर इथे आकडे बदलत आहेत. धावसंख्येत आपण पाहिलं तर इथे वाढ होती. धावफलक होता आणि स्कोर कार्ड होते आपण पाहिलं तर इथे बनवलं जात आहेत. व्हाईट बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. एक गडी बाद 11 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. 5 षटकांचा 5 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. 11 रन लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद 11. अनुराग मोहिते आणि विशाल सरकार या जोडीला आपण पाहतोय बॅटिंग करताना. अनुराग 3 चेंडू 2, विशाल सरकार 2 चेंडू 1. विशाल कनोचिया इथे आपण पाहिलं तर चेंडू टाकताना थोडेसे मध्ये आपण पाहिलं तर तिथे पाय घसरतोय. रनअपमध्ये आपण पाहिलं तर थोडंसं अडथळा निर्माण होतोय आणि तिथे आपण पाहिलं तर डेड बॉल पंच कळतात. मृत चेंडू मैदान ती घोषित करतायत. करंट 7.33. विशाल कनोचिया 3 चेंडू टाकलेत आणि खर्च करतायत 5 धावा. यावेळीचा चेंडू बॅटच्या आतील कडा घे चेंडू मात्र केलाय डीप विकेटला. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तैनात फेकी होते तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कृती बनवल्या जात आहेत. एक गडी बाद 12 धावा. यावेळीचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. दुसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर टाकला ते आणि धावपल कोती बनवल्या जात आहेत. एक गडी बाद 12 धावा. 12 रन लॉस ऑफ 1 विकेट. 12 धावा धावपल कोती आहेत. एक विकेट गमावली गेली. उसळणारा चेंडू होता. आणखीन एक डॉट बॉल. विशाल कनोचियानं आपण पाहिलं तर काय कमालीचे षटक मैदान ती टाकलेलं आहे. 2 षटकं आपण पाहिलं तर समाप्त होत आहेत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोती बनवल्या जात आहेत. एक गडी बाद 12 धावा.
2 षटकं देखील आपण पाहिलं ते संपली गेली. ते एक गडी बाद 12 धावा धावपल होत आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. 5 षटकांचा आणि 5 ओव्हरचा सामना देखील आपण पाहिलं तर बघतोय. विशाल सरकार 4 चेंडू 1, अनुराग मोहिते 4 चेंडू 3. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 12. श्रीतेज स्पोर्ट्स क्लब चरोली पुणे हा संघ आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करतोय. यावेळीचा चेंडू होता मोठा प्रहार. चेंडू मात्र चाल टीप एक्स्ट्राकावर सीमारेषा पार. षटकार 6 धावा. Jazz in the mix. Jazz in the mix. करते हैं सब मुझे सलाम. थँक्यू. शंकर अण्णा स्वामी यांचं शुभागमन होते. आपले मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. आपण उपस्थित होत आहेत ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग 2025 मध्ये आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. एक गडी बाद 18 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. पहिला चेंडू होता प्रथमेश गोसावीचा आणि त्यावरती आक्रमण केले. अनुराग मोहितेनं ठोकलाय एक उत्तुंग षटकार. इथे चेंडू आपण पाहिलं तर केलाय आणखीन एक बिग हिट, बिग ब्लास्ट, नो चान्स. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. षटकार. है सब मेरा नाम. ओ करते हैं सब मुझे सलाम. लेते हैं सब मेरा नाम. मेरा नाम, मेरा नाम, मेरा नाम, मेरा नाम. हीरो. 2 बॅक टू बॅक मोठे फटके आपण पाहिले तर खेळले जातात. 2 लागोपाठचे षटकार आपण पाहिले तर इथे मैदान ते ठोकले जातात. अनुराग मोहितेच्या बॅटचा बोलतोय बल्ला. पहिल्या 2 षटकात संयमाचं क्रिकेट खेळलं आणि षटक क्रमांक 3 मध्ये आक्रमकता, विध्वंसकता, स्फोटकता इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग करतोय बॅटर अनुराग मोहिते. एक गडी बाद 24 धावा धावपल होत आहे. तिसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. प्रथमेश गोसावीवरती आक्रमण केले. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत. 2 मोठे फटके खेळलेत. यावेळीचा चेंडू होता बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न. अडवता चेंडू समोर. क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोते आकडे बदलत आहेत आणि षटक क्रमांक 3 मैदान ते सुरू असताना एक गडी बाद 25 धावा. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तरी ते उडवलाय हवेत आणि चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषा पार. विशाल सरकारच्या बॅट मधून येतोय तडाखेबंद षटकार. Jazz in the mix. मोठा फटका देखील आपण पाहिलं तर येतोय विशाल सरकारच्या बॅटमधून. चेंडूला मिडल ऑफ द बॅट करतोय. PS बॅटनं आपण पाहिलं तर चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवतोय. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहिलं तर विशाल सरकारच्या बॅटमधून आपण पाहतोय. ज्या वेळेस त्याला संधी मिळते ना त्या वेळेस त्यानं संधीचं सोनं केलंय आणि इथे आपण पाहिलं तर मोठमोठी आक्रमक बॅटिंग करताना विशाल सरकार मैदान ती पाहायला मिळतोय. आक्रमक फलंदाजी करतोय. बॅटिंग करत असताना मोठमोठे फटके खेळतोय. षटकार चौकार ठोकतोय. षटकार चौकारांचा पाऊस पाडतोय आणि धावपल कोटी धावांचा रतीप मात्र तो घालतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय. यावेळीचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू खराब. अतिरिक्त अवांतर व्हाईट बॉल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोटी आकडे आपण पाहिले तर बदलत आहेत. यावेळीचा चेंडू आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय पाठीमागच्या बाजूला येतोय. बॅटचा अंदरुनी किनारा घेत चेंडू अडवला जातोय.
डीपमध्ये आपण पाहिलं तर प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर केलं आहे. तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. धावसंख्येत वाढ होते, स्कोर कार्ड होते, आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 34 धावा धावफलक होत आहेत, एक गडी बाद. तीन षटकं देखील आपण पाहिलं तर संपतात. 34 धावा धावफलक होत आहेत. शेवटची 2 षटकं आपण पाहत्यानंतर कॉमेंट्री बॉक्समधून आपण ऐकूयात पुण्यनगरीचं एक सुमधुर गोड आवाज. यानंतर आपल्या समोर सोडले जातील संदेश गाजरे सर उपस्थित आहेत आणि त्यांचं समालोचन आपण ऐकूयात. 2 षटकांसाठी पहिल्या डावामध्ये पुन्हा एकदा आमंत्रित करतोय संदेश गाजरे सरांना. धन्यवाद उत्तम सर. आपण पाहतोय क्रिक लाईफ प्रेझेंट्स ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग 2025 आणि आजचा तिसरा दिवस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चालू असलेला सामना एका दिशेला RCC नाशिक आणि त्यांच्या विरोधात श्रीतेज 11 चरोली असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चौथं षटक फारुक. इथे पहा फुल टॉस चेंडू समोर दिशेला खेळला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि झेल टिपला जाणार आहे. अनुराग मोहितेला माघारी परतावं लागणार आहे. पण इथे फ्री हिट आणि आपण जर पाहिलं इथे फलंदाज सेफ आहे. फ्री हिटचा चेंडू होता आणि फ्री हिट वरती फलंदाज झेलबाद होऊ शकत नाही. मारूफ अनुराग मोहितेसाठी हा चेंडू आखू टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस बॅट चिकड आणि यष्टीरक्षक चूक करणार नाही आहे. अनुराग मोहितेला मागील चेंडूवर नाही तर या चेंडूवरती माघारी पोचावं लागणार आहे. सुरेश आपण पाहतोय चौथं षटक प्रगती पथावर आहे. 37 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि अनुराग मोहिते तब्बल 18 धावा करून नक्कीच मैदानाच्या बाहेर परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 40+ आयकॉन अमर गोरे दाखल झालेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे पहिल्या सत्रातील आणि पाहिलं गेलं तर इथे हनुमानी करावी लागणार आहे. 2 षटकं जर आपण पाहिलं सुरुवातीची खूप चांगली टाकली होती गोलंदाजाच्या माध्यमातून, मात्र प्रथमेश गोसावीचं जे षटक होतं 22 धावा आल्या आणि तिथून मॅच ऑन झालाय. मॅच ऑन झाली आणि आपण पाहतोय धावफलकावरती धावा 37 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. अमर गोरे खेडचे हे खेळाडू. समोर आहे मारूफ. यावेळेस पहा डाऊन द लेग साइड हा चेंडू मात्र एस्टँच्या वरून हा चेंडू गेलाय. डॉट बॉल आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत मारूफ आणि फक्त 3 धावा दिल्यात. जे प्रथमेश गोसावीचं मागडं षटक आलं होतं आंबेडकर त्याच्यावरती फुल स्टॉप लावण्याचं काम मारूफनं या षटकात केलं आहे. श्रीतेज विरुद्ध RCC नाशिक. राजूभाई वाघमारे यांचा संघ गोलंदाजी करणार आणि दुसऱ्या दिशेला सचिन लालदास तापकीर सर यांचा संघ श्रीतेज. यावेळेस आखू टप्प्याचा चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे 1-2 टिपतोय झेल आणि अमर गोरेचा देखील संपतोय खेळ. अजून एक झटका श्रीतेज 11 चरोलिया संघाला.
थँक्यू डीजे. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खेड तालुक्याचा एक उदयनमुख खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, कित्येक टुर्नामेंट्स आपण त्याला आयकॉनच्या भूमिकेत पाहत आहोत. आणि आज श्रीतेज 11 संघासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी अनिकेत रोडे दाखल झालेत. 37 वरती तिसरा झटका लागलाय. अनुराग मोहितेनंतर अमर गोरे देखील परतलेत. शब्द आहे अनिकेत रोडेकडे, स्वतःला सिद्ध आज करावं लागेल. संधी चालून आली आहे आणि या संधीचा फायदा घ्यावा लागेल अनिकेतला. शेवटचे 2 चेंडू या षटकात बाकी आहेत. मारूफ आत्तापर्यंत फक्त 3 धावा दिल्यात आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवलेल्या आहेत. यावेळेस खोलो टप्प्याचा चेंडू समोर खेळला, तिथे क्षेत्ररक्षक, एक सिंगल आणि एका सिंगलवरती समाधानी राहावा लागेल. केवळ एक धाव आणि 38 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू नक्कीच आपण पाहतो या षटकातील. खूप चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक थोडंसं मागडं, मात्र हे चौथं षटक खूप चांगलं टाकले मारूफनं. विशाल सरकार, हडपसरचं एक मोठं नाव. यावेळेस पहा, दांडी 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 गुल, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पहा, टॉप ऑफ द मिडल स्टंप नक्कीच हा चेंडू लागला गेला. विशाल सरकार आईश्री चषकामध्ये खूप चांगली फलंदाजी आपण त्यांची पाहिली होती, मात्र या सामन्यामध्ये जास्त प्रभावित करू शकले नाही आहेत. खूप चांगला चेंडू मारूफचा आणि धावगतीवरती ब्रेक लावला मी म्हणेल. फक्त 4 धावा दिल्या आणि 3 महत्त्वपूर्ण फलंदाज इथे बाद केलेले आहेत. आणि नवीन फलंदाज विशाल सरकारची जागा घेण्यासाठी मॅन फ्रॉम वाघोलीचे एक विस्फोटक फलंदाज अजिंक्य गोळे दाखल झालेत. पायचं शेवटचं षटक घेऊन कोण येईल? 4 षटकानंतर 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग 2025चा थरार आपण पाहतोय मित्रांनो. तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचे आपण पाहतोय महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये. एका दिशेला श्रीतेज 11 आणि दुसऱ्या दिशेला RCC नाशिक. अनिकेत रोडे हे दोन्ही जे खेळाडू आहेत उदयनमुख खेळाडू आहेत, यंग ब्लड आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तशीच कामगिरी करावं लागेल. खोलो टप्प्याचा चेंडू समोर खेचलाय आणि आपण पाहतोय लेग साईडच्या दिशेला हा चेंडू गेलाय. मिड विकेटच्या रिजनमध्ये 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या आहेत. मयूर खरात आलेत निगडीचे हे गोलंदाज. मयूर खरात निगडी एक्सप्रेस म्हणून देखील यांना आणलं जातं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जर जरूर आल्यात, अजून 5 चेंडू बाकी आहेत. यावेळेस पहा, हळूवार पद्धतीनं हा चेंडू टाकला, थोडंसं बोटं फिरवली त्या चेंडूवरती, अवे फ्रॉम द बॉडी आणि डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. खूप चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवर जर आपण पाहिलं 2 धावा इथे मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडल्यानंतर स्किट झाला चेंडू, थोडंसं बाहेरच्या दिशेला निघाला. अनिकेत हा चेंडू समजू शकले नाही. यावेळेस समोर टाकलेला चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू गेला आहे, तिथे क्षेत्ररक्षक, एकच सिंगल मिळेल. 3 चेंडू आतापर्यंत टाकले, 3 धावा आल्यात. 40 धावा जेमतेम पूर्ण, 41 धावा जेमतेम पूर्ण झालेल्या आहेत. शेवटचे 3 चेंडू अजिंक्य गोळेला इथे षटकार चौकारांचा पाऊस नक्कीच पाडावा लागेल, कारण शेवटचे 3 चेंडू आहेत आणि मॅचचं मोमेंटम बदलणारे हे 3 चेंडू. यावेळेस पहा, बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग साईड, व्हाईट बॉल असेल हा आणि 1 धाव व्हाईटच्या स्वरूपात ॲड होईल. टोटलमध्ये 42 धावा धाव फलकावरती. 4 फलंदाज इथे बाद झालेत. पहा रिप्लेमध्ये आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू. त्यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय खराब चेंडू, व्हाईट बॉल. लागोपाठचे 2 व्हाईट बॉल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीचे 3 चेंडू जर आपण पाहिले सुरेख होते, अचूक लेंथ आणि लाईनवरती ते टाकले गेले होते. मात्र हे जे 2 चेंडू टाकले खूपच बाहेर लेग स्टंपच्या आणि व्हाईट बॉल. 2 धावा मिळत आहेत व्हाईटच्या, बॅक टू बॅक 2 व्हाईट. अजिंक्य गोळे समोर आहे मयूर. यावेळेस हाकू टप्प्याचा चेंडू, वेगाना चेंडू गेला यष्टी रक्षकाकडे आणि डॉट बॉल. प्रचंड वेग होता तिथे मयूर करातच्या चेंडूवरती. खूप चांगला चेंडू.
43 वरती 4 शेवटचे 2 चेंडू. मोठ्या फटक्यांची गरज आहे श्रीतेज 11ला. डेड बॉल सिमेंट खेळपट्टीच्या थोडासा बाहेर हा चेंडू पडला आणि मुख्य पंचांनी हा चेंडू डेड म्हणून घोषित केला आहे. मृत चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. निर्णायक हे 2 चेंडू. अजिंक्य गोळेला या 2 चेंडूवरती मोठे फटके खेळावेच लागतील. समोर आहे मयूर. यावेळेस ज्यासाठी ओळखले जातात तो फटका खेळण्याचा तिथे प्रयत्न, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक तिथे होते. रोहित नंदवरे आणि अजिंक्य गोळेला देखील माघारी परतावलंय. विकेट. जाने वाले जरा होशियार यहाँ के हम है राजकुमार। ओए होए आगे पीछे हमारी सरकार यहाँ के हम है राजकुमार। जाने वाले अकूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर खेचण्याचा प्रयत्न, मात्र कनेक्शन चांगलं झालं नाही तिथे आणि रोहित तिथे चूक करताना पाहायला मिळाले नाहीयेत. फलंदाज बाद होतील अजिंक्य गोळे. नवीन फलंदाज अनिकेत ताकवणे. विध्वंसक डावकरे हाताचा फलंदाज. लेट पण थेट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. निर्णायक चेंडू. षटकार जर आला तर 49. पाहायचे काय होईल या चेंडूवरती. मयूर समोर आहे. अनिकेत. वेगवान चेंडू टाकला गेला आणि हा देखील चेंडू डॉट. 5 षटकानंतर आपण पाहतो मित्रांनो धावा झाल्यात फक्त आणि फक्त 43. 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि जिंकण्यासाठी RCC नाशिक या संघाला हवे आहेत 30 चेंडू 44 धावांची गरज. जंगल में शेर बाहों में मी आमंत्रित करू इच्छितो ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या समालोचनाला वेळ लावलाय आणि आमचे मार्गदर्शक समालोचक चंदू सर आपणास विनंती आहे पुढील सामन्याचे नक्की समालोचनासाठी आपण यायचं. या सर आपलं स्वागत आहे. नमस्कार. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग 2025 मध्ये हार्दिक स्वागत असेल. संदीपभाऊ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य स्पर्धा कैलासवासी गुलाबराव पर्वतराव वाबळे यांच्या स्मरणार्थ क्रिक लाईफ स्पोर्ट्सच्या माध्यमातून संदीपभाऊ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग आपण पाहतोय. आणि आजच्या दिवसातील मात्र या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा असा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. जो जिंकेल यानंतरच्या मॅचमध्ये हमराज मृत्युंजय बरोबर खेळणार आहे. हो, आपण आता स्क्रीनवर पाहतोय हीच ती व्यक्ती आहे सेवानिवृत्ती चषकाचे
मुख्य आयोजक सुरेशराव भिशे साहेब. विजयासाठी 44 धावा 5 ओव्हरमध्ये करायच्यात. पाहूया त्याचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. सुहास पवार आणि अमित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एक कल्याणचे खेळाडू, एक पूर्वाश्रमी विक्रोळी आणि सध्या पनवेलचे खेळाडू अमित पाटील यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. मैदानात पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्या सर्वांचे लाडके आणि जातेगाव मुखईचे सुपरस्टार पंच अमर साठे सर. 30 बॉल 44 धावांची आवश्यकता आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील सिक्सर किंग आणि एक नामवंत पंच सादिक राजापूरकर सरांना आपण पाहतोय. 30 बॉलमध्ये 44 करायचे. पहिला डाव जर पाहिला तर अनुराग मोहिते 18 धावांची खेळी केली. त्याचबरोबरने विशाल सरकार यांच्याही 9 धावा पाहायला मिळाल्या. परंतु इतर फलंदाजांनी थोडंसं नाराज केलं आणि त्याच्यामुळे 43 धावा झाल्या. 44ची आवश्यकता आहे, परंतु याही काही कमी नाही आहेत. पाहूया काय होईल. पहिली ओव्हर घेऊन पाहूया. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे तानाजी बनसोडे. नरेंद्र भाई, अभी बैटिंग है तो अभी जो लेट बैटिंग के लिए आने वाले उसको प्लीज भेज दीजिए. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी सुहास पवार आणि अमित पाटील आलेत. यास इम्पॅक्ट स्वरूपात कोण आहे आणि कोणाच्या जागी आहे? तानाजी बनसोडे, अनुराग मोहिते यांच्या जागी इम्पॅक्ट मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट दाखवण्यासाठी आलेले आहेत. 30 बॉलमध्ये 44. हे लक्ष जर पाहिलं तर काही कमी नाही आहे. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. या अगोदर आपण 81 धावांचा पाठलाग सहजगत्या होताना पाहिला आहे, परंतु ही मॅचमध्ये पाहूयात काय होईल. तानाजी बनसोडे वेगवान गोलंदाज आहेत. मला वाटतं कोपरा ग्रुपच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार देखील घेतला होता. तब्बल 38,000 प्रेक्षकांनी आज ही स्पर्धा पाहिली सुद्धा. पहिला बॉल वेग होता, उसळी होती. पंचांनी मात्र या ठिकाणी वाईट घोषित केला आहे. धावसंख्येला सुरुवात झाली आहे.
चंबो. यावेळेला वेगवान चेंडू मात्र पाहायला मिळतो. यष्टीरक्षकांकडे जाईल. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. 29 बॉल 43. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. चेंडूची फेकी केली परंतु एक रन नाही रोखू शकले. धावसंख्या 1 ने पुढे जाते. तानाजी यांनी आणखीन एक वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी टाकला जातोय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. कमी धावसंख्या असली म्हणून काय झालं याच्यामध्ये देखील आम्हाला फाईट करायची सांगतायत तानाजी बनसोडे. आणि महत्वाची विकेट. अमित पाटील आउट. AB Remix. विकेट आली आणि आता मुझम्मिल बॅटिंगसाठी येत आहेत. मुंबईच्या विक्रोळी पार्क साईड परिसरातील खेळाडू आहेत बॅटिंगसाठी. मागील हंगामात जर पाहिलं तर ऑक्सिजन मास्टर स्पर्धेमध्ये 4 पैकी 4ही मॅचेसमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळून चर्चेत आला हा खेळाडू. कांधारी किंग्समध्ये देखील काही मॅचेस जरूर खेळलाय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी आता या ठिकाणी करतील. यावेळेला उसळी होती. पाठीमागे खेळलाय बॉल परंतु अडवला जातोय तेवढ्या चांगल्या पद्धतीने. विठ्ठल तुमकर होते त्या ठिकाणी. चांगले एफर्ट्स दाखवले. बॉल अडवला जात आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळते. चांगली गोलंदाजी तानाजी आतापर्यंत करतायत. याही परिस्थितीमध्ये फाईट करतायत. मागील मॅचमध्ये जरी पराभव झालाय अगदी द्वेषाने कामगिरी या ठिकाणी श्रीतेशसाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. सचिन शेठ, लालदास तापकीर आणि कंपनी. हो आणखीन एक चांगला बॉल. सनी कसबे आलेत बॉल अडवतात परंतु तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. 5 धावा लेगबायच्या स्वरूपातील ही धाव आहे. पहिली ओव्हर सुरू आहे. चांगली कामगिरी आतापर्यंत. आई चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तानाजीचं कौतुक करावं लागेल. पहिली ओव्हर फक्त 5 धावांची टाकलेली आहे आणि या मॅचला ऑन ठेवलंय. 24 बॉलमध्ये 39 अजूनही पाहिजे आहेत. जबत मॅचच्या दृष्टीने ज्या ठिकाणी 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत.
समीर जगताप आलेत आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया समीर कशा प्रकारची गोलंदाजी करतील. एखाद दुसरी विकेट घेतली तर दबाव निर्माण होऊ शकतो. पाहूयात RCC नाशिक देखील चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी पाहायला मिळते, परंतु पहिल्या षटकात थोडासा दबाव निर्माण केला या ठिकाणी तानाजी बनसोडे यांनी. समीर जगताप यावेळेला फटका कव्हर्सला खेळलाय आणि तिकडे अनिकेत रोडे यांच्या हातामध्ये मोठी विकेट आली आहे, कारण सुहास पवारच त्या ठिकाणी आउट होताना पाहायला मिळत आहेत. समीरला पहिल्याच बॉलवर यश मिळताना पाहायला मिळत आहे. विकेट. DJ Ash. कोई ना कोई चाहिए जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळतात. हरीश मिरकोटे. पावसाळी क्रिकेटमध्ये याही खेळाडूची चांगलीच कामगिरी राहिली. मला सिंहगड करंडक देखील आठवतोय, तोही गाजवून गेला होता. हरीश मिरकोटे बॅटिंगसाठी, कल्याणच्या 10 गावचा खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर हरीश मिरकोटे पावसाळी स्पेशल आहेत आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. सिक्सर. स्वराज चषक देखील आम्हाला आठवत आहे, ज्यामध्ये देखील जबरदस्त फिल्डिंग सुद्धा आणि बॅटिंग सुद्धा केली होती हरीश मिरकोटे यांनी. सिंहगड करंडकामध्ये देखील जबरदस्त कामगिरी. उमर 11 संघात देखील काही काळ जरूर खेळलेत, परंतु पावसाळी क्रिकेट आलं तर त्या कल्याण परिसरातील हरीश मिरकुटे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर हरीश आणि त्यांचे मित्र मुकेश गायकर आणि हरीश मिरकुटे ही जोडी पावसाळ्यामध्ये थोडीशी जास्तच फॉर्मात असते. कल्याण मुरबाड या परिसरामध्ये विशेष लोकप्रिय असणारा खेळाडू बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय हरीश मिरकुटे, परंतु गोलंदाज समीर काही कमी नाहीये. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिकडे, अपघात. यस, झालाय तिकडे. कॉलकडे लक्ष नव्हतं, धावत सुटले मुझम्मिल आणि आणखीन एक धक्का. जरी षटकार आलाय, विकेट मात्र येऊ लागल्यात आणि या विकेट थोडंसं चिंतेचं कारण होऊ शकतं. विकेट. खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी कॅमेरामध्ये कॅप्चर होताना पाहायला मिळत आहेत. क्रिक लाईफची टीम खूप चांगली कामगिरी करते. हरीश मिरकुटे आणि त्यांचे साथ देण्यासाठी आता मैदानाच्या दिशेने नवीन बॅटर रोहित ननावरे म्हणजेच बब्बान, सांगवीचा सिक्सर किंग. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे बब्बान करतायत. समोर जर पाहिलं तर चिखलीचे एक जबरदस्त बॉलर. हो, वेगात बॉल टाकलाय समीर. बॉल मात्र या ठिकाणी पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय, अडवलाही जातोय. एक रन तिकडे मिळणार आहे. 44 धावा तशा पाहिल्या तर सोप्या वाटत होत्या, परंतु इकडे चांगली गोलंदाजी होते. बाईच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी पाहिलं मिळेल. धावसंख्या पुढे गेली आहे. यस, विठ्ठल तुमकर यांच्याकडे सातत्याने चेंडू जातो आणि तिकडे चांगली कामगिरी करतायत. माझ्या मते विठ्ठल तुमकर यांचे खूप सारे फॅन फॉलोअर्स देखील इकडे आलेले आहेत. यस, 40+ क्रिकेट मावळमध्ये देखील चांगली कामगिरी त्यांची राहिलेली आहे.
आणि आणखीन एक बॅटर माघारी समीर जगताप. जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. रन कमी झाल्या म्हणून काय झालं, आम्ही फाईट करणार. 13 धावांवर 4 विकेट. इकडे 13 धावांवर 4थी विकेट आलेली आहे. कमी धावसंख्येमध्ये देखील सामना चांगलाच रंगताना पाहायला मिळतोय. समीर यावेळेला नरेंद्र यांनी मात्र ऑन साईडला बॉल खेळलाय खरा. लॉंग ऑनला फिल्डर आहेत आणि तिकडे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या ठिकाणी. आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर RCC नाशिक 14 धावा 4 विकेट आणि अजूनही 18 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता. सामना अजूनही लांब आहे. हरीश मिरकुटे मैदानात आहेत आणि नरेंद्र आलेले आहेत. चला 2 ओव्हर झालेले आहेत, त्यामुळे खेळपट्टीवर पाणी टाकण्याची वेळ आलेली आहे. पंच निरीक्षण करतायत, पाणी व्यवस्थित तरी मारलं जात आहे ना. आणि अगदी या ठिकाणी अमर साठे सर या सगळ्या गोष्टींचं सूक्ष्म निरीक्षण त्या ठिकाणी सुरू आहे. चौदा धावा धावफलकावर 4 विकेट माघारी. पॅरिश कांबळे आलेत बॉलिंगसाठी. पाहूया 18 बॉलमध्ये 30 धावा. मागील मॅच जास्त धावांमध्ये रंगली आणि ही मॅच कमी धावसंख्येमध्ये सुद्धा रंगली. नरेंद्र बिग हिट. मला वाटतं बॉल हरवलाय, एवढ्या लांब मारलाय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. ओव्हर 40 क्रिकेटमध्ये उल्हासनगरच्या सिक्सर किंगचं नाव आहे. नाव नरेंद्र. धन्यवाद डीजे. या खेळाडूच्या नावावर बऱ्याच मैदानांमध्ये बॉल हरवण्याचा विक्रम आहे. एवढ्या जोरदार पद्धतीने टोलावला बिचारा. बॉल देखील म्हटला असेल बाबा रे थोडासा हळूच मार. एवढ्या लांबवरचा षटकार मारलाय नरेंद्र, परंतु सामना संपलेला नाहीये. 17 बॉलमध्ये 24 अजूनही पाहिजे. सिक्सर किंग नरेंद्र. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका. वेगवान स्ट्रोक अडवला जातोय तिकडे. आणि ते ताकवणे आले होते. स्ट्रोक अडवला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 16 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता. सिक्सर किंग नरेंद्र एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला हरीश मिरकुटे आहेत.
यावेळेला वेगवान बॉल टाकलाय, थोडासा पाठीमागे टाकलाय, यष्टीरक्षकांकडे जाणारा टाकलाय. वा पॅरिस ओल्या खेळपट्टीवर पाठीमागे टाकलेला बॉल जास्त उसळी घेतो, वेग घेतो आणि यष्टीरक्षकांकडे जातो. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता. क्रिक लाईफची टीम ॲक्शन रिप्लेमध्ये या गोष्टी दाखवते आणि समीकरण मात्र बदलताना पाहिलं मिळते. 15-23. यावेळेला हा रेस समोरच्या दिशेने खेळले, मिड ऑफ आतमध्ये होता, त्याचाच फायदा या ठिकाणी घेतला. येतोय चौकार हरेश मिरकोटे. धाव संख्या जर पाहिली तर या ठिकाणी पुढे जात असताना पाहिलं मिळते. या चौकाराने नरेंद्र यांनी मॅच सुरू केली. थोडासा दबाव होता तो हटवलाय. 14 मध्ये 19, अजूनही 14 बॉल 19. पॅरिस कांबळे ऑप्टमच्या बाहेरचा, जास्त बाहेर आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, पाठीमागे बॉल सुटतोय. 2 धावा तिकडे आलेले आहेत. अजूनही 14 मध्ये 17. वन बाउन्स. नरेंद्र पाठीमागे बॉल येतो पॉईंटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय. बॅटची कडा घेतली, खेळायचं होतं मिड विकेटला, बॉल गेलाय पॉईंटच्या दिशेने, तिकडे एकदा मिळेल. धावसंख्या 1ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळते आपल्याला. 13 बॉलमध्ये 16 अजूनही करायचे आहेत. प्रयत्न करावे लागतील, अजूनही प्रयत्न करावे लागतील श्रीतेजला. आजच्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना, यानंतर आणखी 2 सामने आहेत. वेगात बॉल टाकलाय, वाईट बॉल मात्र तिकडे. धाव घेण्याचा कॉल पुन्हा एकदा नरेंद्र यांनी दिला आणि 2 धावा तिकडे मिळत आहेत. आता 13 बॉलमध्ये 14. बिग हिट, आणखीन एक टोलावलाय बॉल. याही वेळेला सांगितलंय बॉलला, जा सीमारेषेच्या पलीकडे, फिरून ये थोड्या वेळासाठी. सिक्सर. उल्हासनगरचा सिक्सर किंग नरेंद्र. हरीश मिरकुटे यावेळेला याही बॉलला जबरदस्त स्ट्रोक खेळलाय आणि हाही सीमारेषच्या पलीकडेच पाठवला. हरीश मिरकुटे आणि नरेंद्र या दोघांनी चांगली कामगिरी केली आहे. 4 धावा इकडे मिळतील. केवळ 4 धावांची आवश्यकता आता मॅचला जिंकण्यासाठी. यानंतर अमराज मृत्युंजय, चला कॅप्टन या ठिकाणी त्वरित यायचं आहे, टॉस केला जाईल. हमराज मृत्युंजय कॅप्टन या, लगेच विजेत्या संघाबरोबर मॅच होणार आहे. हरीश मिरकुटेने डावाला सावरलं विकेट आल्यानंतर सुद्धा. यावेळेला थोडासा वेगात बॉल टाकलाय. सनी कसबे हे देखील एक मोठं नाव आहे. अगदी इंग्लंडमध्ये जाऊन देखील लेदर बॉलचं क्रिकेट त्यांच्या नावावर आहे. विविध स्पर्धा आपल्या फिरकीच्या तालावर गाजवताना त्यांनी पाहायला मिळालेले आहेत. आणि आता इकडे मॅच जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. 10 बॉल 4. हरीश मिरकुटे 14 धावांवर खेळत आहेत. हरीश मिरकुटे
आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. इकडे येताना पाहायला मिळेल षटकार आणि बॉल जातोय सीमारेषा पार. हा सामना जिंकला जातोय. जबरदस्त कामगिरी करत असताना खूप चांगले एफर्ट्स या ठिकाणी दाखवले. विकेट गेल्यानंतर देखील डाव सावरला इकडे आणि या मॅचला जिंकलंय. आणि RCC नाशिक पुढच्या सामन्यासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. या RCC नाशिक कॅप्टन आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. हमराज मृत्युंजय कॅप्टन आपल्याला देखील या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. आणि यानंतरचा एक महत्त्वपूर्ण सामना मारूफ मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपल्याला यायचे. 1 ओव्हर 3 विकेट फक्त 4 धावा. मारूफ